घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऐश्वर्या आणि ऋषिकेश हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश, आपण दोघं एकमेकाबरोबर लग्न करू. अहो, तुम्हाला कसं कळत नाही, जानकी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हीही एकटे पडाल आणि मीही एकटीच आहे. मग आपण दोघंजणं सुखाने संसार सुरू करू. आपण एकत्र राहू ऋषिकेश. अहो, तुमच्या ओवीलासुद्धा काळजी घेण्यासाठी कोणीतरी लागेलच ना. मी होईन तिची आई, मी करेन तिच्यासाठी सर्व. ऋषिकेश म्हणतो, गप्प बस ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, असं मी आईंना सांगितलं आणि खरंच तुम्ही काळजी करू नका, मी खरंच तुमची साथ देईन. त्यावर ऐश्वर्याला ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या गप्प बस, नाहीतर मी हे विसरून जाईन की तू माझ्या भावाची बायको आहेस. ऐश्वर्या म्हणते, अहो हो, हे विसरून जाच तुम्ही. अहो, जोपर्यंत तुम्ही हे नातं विसरून जाऊ शकत नाही ऋषिकेश दादा. ओ सॉरी हां, ते ॲक्च्युली काय झालं आहे ना, दादा दादा म्हणण्याची सवय लागली, पण आता मी ती सवय सोडवेन हां. मी प्रयत्न करेन आणि असू द्या हो, विसरा तुम्ही ते नातं. जेव्हा नवीन नातं सुरू करायचं आहे तर जुनं नातं विसरायलाच हवं ना. आणि तुम्ही काळजी करू नका, आपण छान एकत्र येऊ शकतो. आता ऐश्वर्या जे काही फालतू बोलत असते त्याचा ऋषिकेशला खूपच जास्त राग येत असतो. तर ती पुढे म्हणत असते की आणि तुम्ही तुमच्या बायकोची काळजी तर अजिबात करू नका. अहो, ती तर तशी ना अशी तुरुंगात जाणारच आहे. मग एकदा का ती तुरुंगात गेली की मग काय फरक पडतो तिला. मग आपण दोघंजणं आनंदाने एकत्र येऊ शकतो. अहो, घरात सगळं वातावरणही चांगलं होईल, माझा एकटेपणा दूर होईल आणि तुम्हालाही कोणीतरी सोबतीला मिळेल. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे असे घाण गटासारखे विचार ना फक्त ऐश्वर्या तुझ्या आणि तुझ्याच डोक्यात येऊ शकतात. मूर्ख मुली, तुला कळतंय का तू कोणासमोर काय बोलतेस ते. ऐश्वर्या ऋषिकेशचा हात पकडते. ऋषिकेश, माझा हात सोड ऐश्वर्या, हात सोड असं म्हणत असतो. इतक्यात त्या ठिकाणी जानकी येते. आता जानकी हा सर्व प्रकार बघते आणि ती आता दरवाजातूनच विचारते, काय सुरू आहे हे सर्व. त्याबरोबर ऋषिकेश ऐश्वर्याच्या हातातून हात हिसकावून घेतो. जानकी आतमध्ये येते आणि ऋषिकेश, ऐश्वर्या काय बोलली असं विचारते. ऋषिकेश काहीच उत्तर देत नसतो. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश काय विचारते मी. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, जानकी ते काहीच सांगणार नाही. त्यावर जानकी लगेचच ऐश्वर्याकडे बघायला लागते. तर ऐश्वर्या म्हणते, मी सांगते तुला मी काय म्हणाले ते. मी असं म्हणाले की तुम्हाला जर जानकीची आई हवी आहे तर मग तुझ्या आईच्या बदल्यात तुझा नवरा. त्यावर जानकी म्हणते, म्हणजे. त्यावर ऋषिकेश हा गप्पच उभा असतो. ऐश्वर्या म्हणते, अहो बघा ऋषिकेश, तुमच्या बायकोला एवढं साधंही कळत नाही. त्यावर जानकी म्हणते, तू हुशार आहेस ना, मग तुझी अतिहुशारी बंद कर आणि पटपट बोल. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी असं म्हणाले की नवऱ्याच्या बदल्यात मी तुला तुझी आई परत करेन, म्हणजे मला ऋषिकेशची लग्न करायचं आहे. त्यावर हे ऐकून जानकीला इतका राग येतो, तिचा इतका संताप होतो की ती ऐश्वर्याच्या एखानगण मुस्काटात लगावून देते आणि ऐश्वर्याला म्हणते, काय बोलतेस तू, ते तुला तरी कळतंय का. त्यावर ऐश्वर्या मूर्ख आणखीन मूर्खासारखी जोरजोराने हसायला लागते. तर जानकीला आता कळत नाही की ऐश्वर्याला हसू का येतं आहे ते. तर ऐश्वर्या हसत हसत तिला म्हणते, तू हे विसरतेस का, अजूनही तुझी आई माझ्याच ताब्यात आहे ते. मग तरीही एवढी हिंमत. त्यावर मग मात्र आता जानकी ही चिडते आणि ऐश्वर्याला म्हणत असते, असे नीच पातळीचे विचार ना फक्त तुझ्याच दूषित बुद्धीतून येऊ शकतात. ऐश्वर्या, कळलं तुला. अगं मूर्ख मुली, एका लग्न झालेल्या प्रतिवर्ता स्त्रीकडे तू तिचा नवरा मागतेस. त्याऐवजी तू माझ्याकडे माझं काळीज मागितलं असतंस तरी मी तुला दिलं असतं. तू माझ्याकडे माझा स्वाभिमान मागतेस. हे बघ, ऋषिकेश तुझ्याशी लग्न करायला कधीच तयार होणार नाही. अगं, लायकी आहे का तुझी ऋषिकेशशी लग्न करायची. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, तुझी लायकी होती का गं त्यांच्याशी लग्न करायची, तरीही तू केलंसच ना. मग आणि स्वतःचं आवडतं माणूस ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते जेव्हा दुसऱ्यांचं होताना आपण बघतो ना, तेव्हा किती त्रास होतो ना, ते मी स्वतः पाहिलं आहे, मी भोगलं आहे ते सगळं. माझे सौमित्रवरती माझं मनापासून प्रेम असतानासुद्धा तुम्ही माझं लग्न त्या मूर्ख बावळट सारंगबरोबर लावून दिलं होतं ना. हां, मग आता बघ, जसं तुम्ही मला त्या सारंगच्या गळ्यात बांधलंत ना, तसंच आता मी स्वतःला ऋषिकेशच्या गळ्यात बांधणार आणि रोज तुला मरताना बघणार. जानकी म्हणते, पण ऋषिकेश तुझ्याशी लग्नच नाही करणार, समजलं तुला. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, मला हे ऋषिकेशच्या तोंडून ऐकायचं आहे.
त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी, आपल्याकडे काही पर्याय नाही आहे ग दुसरा तुझ्या आईला वाचवण्यासाठी. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, बघितलंस मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे, आता फक्त जानकी. असो, तुमचा जो काही निर्णय असेल तो मला कळवा. एवढं बोलून ऐश्वर्या तिकडनं निघून जाते. मग जानकी आता ऋषिकेशचे हात पकडते आणि रडत असते. तर ऋषिकेश हा लगेचच तिचे डोळे पुसतो, तिला शांत करतो आणि मग दोघंही जण जोरजोराने हसतात. त्याबरोबर आता जानकी स्वतःचे डोळे पुसते आणि मग ऋषिकेशला आठवतो तो म्हणजे फ्लॅशबॅक. ऋषिकेश म्हणत असतो, वा जानकी, काय ॲक्टिंग केलीस. जानकी आई आणि ऋषिकेश बोलत असताना तिथे देवघरात आली आणि तिने म्हणाली की मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे ऋषिकेश. ऋषिकेश आणि आई म्हणत होती, अगं जानकी पण. त्यावर जानकी म्हणते, हो मी सगळं ऐकलं आहे, अगदी सगळं. आणि मी खरं सांगू, मला या गोष्टीचा अजिबात काहीच त्रास होत नाही आहे. त्यावर आईला आणि ऋषिकेशला आश्चर्य वाटलं. तर जानकी म्हणाली, कसं वाटेल मला काही. अहो ऋषिकेश, ऐश्वर्या किती सडक्या मेंदूची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मग तिच्या या सडक्या बुद्धीमध्ये हे असे विचार येणं स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, तिला तुमच्याशी लग्न करण्यात काहीच रस नाही आहे. तिला फक्त या घरची प्रॉपर्टी, या घरची सत्ता याच्यावरती इंटरेस्ट आहे आणि त्यासाठी ती हे सगळं करते. कळतं आहे तुम्हाला, सत्तेसाठी आणि प्रॉपर्टीसाठी. मग आता जर आपल्याला तिच्या बुद्धीमध्ये काय सुरू आहे हे कळतं आहे, तर मग आपण आता आपल्याला पुढे काय करायचं आहे याच्या हिशोबाने पावलं उचलायला नको का. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि ऐश्वर्याबरोबर बोला. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे बघ, या सगळ्याची काही गरज नाही आहे. मी तिकडे गेल्यावर ऐश्वर्या मला हेच म्हणणार आहे की जानकीची आई जर तुम्हाला हवी असेल तर माझ्याशी लग्न करा, तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यावर जानकी म्हणते, एक्झॅक्टली म्हणजे ऐश्वर्या पुढे काय करणार आहे हे आपल्याला जर माहीत आहे तर आपण हुशारीने तिच्या बुद्धीतून माझ्या आईचा पत्ता काढून घेऊ शकतो ना. त्यानंतर आता जानकी हे ऋषिकेशला खरोखर म्हणत असते, ऋषिकेश, आता हे नाटक तेव्हाच थांबेल जेव्हा त्या ऐश्वर्याला शिक्षा होईल, तिची काळी कर्म सर्वांच्या समोर येतील. ऋषिकेश म्हणत असतो की हो जानकी, ऐश्वर्याला आता तिच्या कर्मांची फळं आपण मिळवून द्यायची म्हणजे द्यायचीच. तर जानकी म्हणत असते, आतापर्यंत तिने खूप त्रास दिला आहे ना आपल्याला, पण आता नाही, आता बास, आता आपण मिळून तिला अद्दल घडवायची. दोघं नवरा बायको एकमेकांच्या हातात हात देतात. त्यानंतर आता हे जेव्हा घरात अवंतिका आणि सौमित्राला कळतं तेव्हा ते दोघंही खूप चिडलेले असतात. आता अवंतिका ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. अगं, एका लग्न झालेल्या बाईकडे तू तिचा नवरा मागतेस. लाज नाही वाटत का गं तुला हे असं काहीतरी बोलताना. नाही म्हणा, पण ही सगळी आयडिया तुझ्या ह्या फालतू बुद्धीला येऊच शकते. अगं पण कशासाठी, काय गरज काय आहे मुळात हे सगळं करण्याची. हां, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचं सगळं केवढं चांगलं सुरू आहे, मग का उगाच असा मूर्खपणा करतेस आणि हे काहीतरी फालतू बडबडतेस. तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते. ऋषिकेश दादांशी लग्न करायचं आहे तुला. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणत असते, काय चुकीचं बोलते ती, सांग ना काय चुकीचं बोलते. आणि तिला सुमित्रा तरी कसं काही बोलणार. तिच्या पोटामध्ये शेवटी सुमित्राचा नातू ह्या घराचा वंश वाढतोय. मग हे असं असताना तिला आपण कुठे जाऊ द्यायचं होतं आणि कसं जाऊ द्यायचं होतं. त्याबरोबर लगेचच आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो की हो का आजी, तिला कुठे जाऊ द्यायचं हा प्रश्न पडतोय का तुला. मग जानकी वहिनीचं काय, जानकी वहिनीला कुठे जाऊ द्यायचं आपण, बोल ना. तुला तर काही फरक पडतच नसेल ना, उलट तुला तर आनंद झाला असेल. तुला तर पहिल्यापासून हेच हवं होतं. जानकी वहिनीचा विचार कर ना थोडा. आणि ऐश्वर्या, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचं सगळं चांगलं सुरू आहे, त्यामुळे मुळात हा प्रश्नच उद्भवत नाही तू त्याच्याशी लग्न करण्याचा. कळलं ना, उगाच फालतू बोलू नकोस. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते की अरे तुम्हा दोघांचं काय चाललंय, तुम्ही दोघं जण का उगाच भांडताय, तुम्ही पहिले शांत व्हा ना. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, कसा शांत हो मी, आई बघतेस ना ही ऐश्वर्या काय बडबड करते ते, आणि तू शांत हो म्हणतेस. आणि ह्या मूर्ख मुलीला कोणीतरी समजावून सांगा की जोपर्यंत पहिली बायको हयात आहे, व्यवस्थित आहे, तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही. पहिल्या बायकोची संमती लागते त्याच्यासाठी. कळलं ना मूर्ख. त्याबरोबर ऐश्वर्या लगेचच म्हणायला लागते, अरे पण तुम्ही दोघं जण का एवढं मला बोलताय. नाही, मला मान्य आहेच की या घरामध्ये मी कशी चुकीची आणि तुम्ही सगळे कसे बरोबर हे पटवून देण्यात तुम्हाला खूप इंटरेस्ट असतोच. पण मी जे काही बोलली आहे त्यामध्ये चुकीचं असं काही नाहीच आहे ना. मी जे बोलली आहे ते घरातल्या सगळ्यांचा विचार करूनच बोलली आहे.
ऋषिकेश एकटे पडू नये म्हणूनच बोलली आहे. त्यावर ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या तू आता गप्प बस. हे बघ, जानकीवरती जे आरोप आहेत ते सिद्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे तू तिला एवढं बोलू शकतच नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो आज सिद्ध नाही झालेले ऋषिकेश, पण उद्या तर नक्की सिद्ध होतीलच ना. आणि पुराव्यांच्या अभावामुळेच ती फक्त तुरुंगाच्या बाहेर आहे. एकदा का पुरावे मिळाले कोर्टाला की कोर्ट हिला तुरुंगात घालणारच आहे, ते सुद्धा कायम स्वरूपासाठी, कारण खून केलाय ना हिने. मग त्यावेळी कसं होईल तुमचं. तर लगेचच आजी म्हणत असते, खरं तर बघायला गेलं ना जानकी, तर एका अर्थी ऐश्वर्या ऋषिकेश बरोबर लग्न करून तुझं भलं करते, तुला मदत करते. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश बरोबर लग्न करून ही माझं कसं भलं करते आजी, म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला, नीट सविस्तर बोला तरी. त्यावर लगेचच आजी म्हणत असते, अगं जानकी तुला कळत कसं नाही. बघ आता तू तुरुंगात गेल्याच्या नंतर तुला जन्मठेप होईल. तुला जन्मठेप झाल्याच्या नंतर तुझा ऋषिकेश एकटा पडेल. मग तुझ्या आठवणीत रडत कुढत जगण्यापेक्षा जर ऐश्वर्या त्याच्याबरोबर असेल, त्याने ऐश्वर्याशी लग्न केलं असेल, तर तो सुद्धा आनंदी होऊ शकत नाही का, असा विचार कर ना तू. त्याबरोबर आता लगेचच पुढे ती म्हणत असते, उलट हे जे काही होतंय ना ते ऋषिकेशच्या भल्यासाठीच होतंय. तू या सर्वामध्ये खुश असायला हवंस, कारण शेवटी तुला तर ऋषिकेशवरती प्रेम आहे ना. मग तू त्याचा भल्याचा विचार करतेस, मग हे सुद्धा त्याचं भलंच आहे की. तर इथे ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करत असते, वाह देवा वाह, काय प्याद दिलंयस तू माझ्या बाजूने बोलायला. हे अगदी म्हातारी सगळ्यांना पुरून उरेल आणि मला कोणाला काही सांगावं सुद्धा लागत नाही आहे. माझ्या आधी हीच सर्व गोष्टी बोलून मोकळी होते. वा वा वा, क्या बात है, बोलू दे बोलू दे, या म्हातारीलाच बोलू दे. आणि मग लगेचच आता ऐश्वर्या ही आजींना म्हणते, आजी थांबा, आणि मग स्वतः बोलायला लागते. म्हणत असते, तुमच्याकडे या सर्व परिस्थितीवर काही पर्याय आहे का. नाही, मला तर काही पर्याय दिसला नाही. मला जो पर्याय दिसला तो मी सुचवलं. म्हणजे बघा, आता जानकी तुरुंगात गेल्यानंतर ऋषिकेश एकटे पडतील, त्यांनाही माझा आधार होईल, परत मला त्यांचा आधार होईल. माझ्या बाळाला त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा बाबा मिळेल. जानकी तुला काय वाटतं या सगळ्यात, तू बोल आता, तुझ्याकडे आहे का मग काही दुसरा मार्ग. त्याबरोबर त्या ठिकाणी अवंतिका म्हणायला लागते की वहिनी, तुम्ही या मूर्ख मुलीवर अजिबातच लक्ष देऊ नका, आणि तुम्हाला हिला घाबरण्याची तर काही गरजच नाही आहे. टेन्शन घेऊच नका. हिच्यावरती काय लिगल ॲक्शन घ्यायची ना ते आपण बरोबर बघू आणि हिला चांगली अद्दल घडू. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हिच्या या मूर्खपणाला बळी तर अजिबात पडू नका. त्यावर जानकी म्हणते, मला मान्य आहे. त्यावर हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी म्हणत असते, मला ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचं लग्न मान्य आहे. हो मान्य आहे मला ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न. असं पुन्हा बोलत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात. त्याबरोबर अवंतिका म्हणत असते, काय वहिनी, अहो काहीही बोलताय तुम्ही, काय गरज आहे हे सर्व मान्य करण्याची, नको. त्याबरोबर आता सौमित्रसुद्धा म्हणायला लागतो, वहिनी अगं काय बोलतेस तू, हे तुला तरी कळतंय का. हे बघ, हे सगळं मान्य करण्याची ना काहीसुद्धा गरज नाही आहे. ऐक माझं, अगं तुझं ऋषिकेश दादावर किती प्रेम आहे आणि ऋषिकेश दादाचं सुद्धा तुझ्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती आहे. मग हे इतकं असताना तू हे सगळं कशासाठी करतेस, काय गरज आहे. त्यावर जानकी म्हणते, थांबा सौमित्र भाऊजी, हे बघा आता उगाचच्या उगाच विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा मी जे सांगते तुम्ही ते ऐका, मला हे सगळं मान्य आहे. त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणतो, वहिनी हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे, ऐक ना माझं तू. त्याबरोबर लगेचच आता सौमित्रला ऐश्वर्या म्हणते, एक मिनटं, नवरा जानकीचा आहे, जर तिला काही प्रॉब्लेम नाही आहे, ऋषिकेशना काही प्रॉब्लेम नाही आहे, घरामध्ये आई आहेत, आजी आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, तर मग तुम्ही कोण आहात, तुम्ही का उगाचच्या उगाच सतत मध्ये 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 बोलताय हो. त्याबरोबर मग सौमित्र हा गप्प बसतो. तर अवंतिका लगेचच म्हणते, सौमी ह्या घरचा मुलगा आहे आणि मी त्याची बायको आहे, त्यामुळे आम्हा दोघांना पण ह्या घरातल्या गोष्टीमध्ये आमचं मत स्पष्टपणे व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. समजलं ना तुला ऐश्वर्या, व्यवस्थित. त्याबरोबर मग लगेचच ऐश्वर्या अवंतिकाकडे बघायला लागते आणि अगदी शांतपणे तिला उत्तर देत म्हणते, अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळेस जर सर्व गोष्टींमध्ये नाक गुपसणं, मध्ये मध्ये बोलणं, याला तुम्ही मत मांडणं असं म्हणत असाल ना, तर ठीक आहे, माझीसुद्धा काही हरकत नाही आहे. मग आपण एक काम करू, या घराचा नेहमी निर्णय घेण्याची पद्धत जी आहे ती अवलंबू. त्यावर सर्वांनाच प्रश्न पडतो की म्हणजे नेमकं ऐश्वर्या काय करायचं म्हणते. तर ऐश्वर्या म्हणते की आपण कुटुंब कलशाचा कौल घेऊ.
मग कोणाला हे हवं आहे, कोणाला हे नको आहे ते सगळ्यांना स्पष्ट होईल. काय वाटतं तुला जानकी? त्याबरोबर मग लगेचच ऐश्वर्या म्हणते, चला मग आता कुटुंब कलशाच्या कौलाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे आपल्याकडे. त्यावर लगेचच आता सगळे घरातले एकमेकांकडे बघायला लागतात. तर जानकी मात्र ताबडतोब धीर चेपते आणि म्हणत असते, या सर्वाची काही गरज नाही आहे. नवरा माझा आहे ना, मग निर्णयसुद्धा माझाच असेल. अवंतिका, सौमित्र भाऊजी थांबा. आता विषय वाढवण्यात काहीसुद्धा अर्थ नाही आहे. मला ही जे म्हणते ते मान्य आहे. सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. होईल तुझ्या मनाप्रमाणे. होईल ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न. त्याबरोबर आता सौमित्र म्हणत असतो, अगं वहिनी, पण का करायचं आहे तुला हे सगळं? आणि कशासाठी? काहीच गरज नाही आहे. अगं पहिली बायको हयात असताना दुसरी नाही करायची. त्याबरोबर जानकी म्हणते, ऋषिकेश ना जर ऐश्वर्याशी लग्न करावं हीच ऐश्वर्याची इच्छा असेल तर ठीक आहे, मी तयार आहे. माझी काहीच हरकत नाही आहे. एवढं बोलून जानकी आता रडत रडत खोलीत निघून गेलेली असते. आता जशी जानकी त्या ठिकाणून निघून जाते, ऐश्वर्याला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर अवंतिका ओरडत असते मागून, वहिनी अहो थांबा, वहिनी. पण ती काहीच ऐकत नाही. मग अवंतिकासुद्धा जानकीच्या मागोमाग खोलीत येते. मग जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र चौघेजण बोलत असतात. जानकी म्हणत असते, ऐश्वर्याच्या ताब्यात माझी आई आहे. आपल्याला शिताफीने तिच्याकडून माझ्या आईचा पत्ता काढून घ्यायचा आहे. तर सौमित्र म्हणत असतो, ती मुलगी इतकी नीच आहे ना, की मला वाटत नाही तिच्याकडे पत्ता तरी असेल. ती खरं बोलते, तिच्याकडे जानकी वहिनीची आई आहे याचा आपल्याकडे काय पुरावा आहे? त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, हो मलासुद्धा पटतंय सौमित्र भाऊजींचं बोलणं. हे बघा ऋषिकेश, तुम्ही बोला तिच्याशी या विषयावर, तिच्याकडे पुरावा मागा ना. त्यावर ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे मी मागतो. आणि मग तो आता ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे, यासाठी तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्याबरोबर मग लगेचच ऐश्वर्या म्हणते, पुरावा हवा आहे तुम्हाला, 1 मिनटं. आणि ऋषिकेशना ती तिचा मोबाईल दाखवते. त्याबरोबर ऋषिकेश तो मोबाईल बघत असतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.